नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्रेड ऑमलेट ची रेसिपी बघणार आहोत। एकदम झटपट होते, करायला सोपी आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते। तर चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर ब्रेड ऑमलेट साठी आपण इथं साहित्य घेतले, व्हाईट ब्रेड घेतले, इथे तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता। 7-8 अंडी घेतली आहेत, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीने घरगुती पद्धतीचे असे मी मसाले बनवते। जिरं, चवीपुरतं मीठ आणि ब्रेड शेकण्यासाठी आपल्याला इथं बटर लागणार आहे, तुम्ही इथं तूपही वापरू शकता। तर मग चला आता रेसिपीला सुरुवात करूया। कांदा, हिरवी मिरची आपल्याला कट करून घ्यायची आणि कोथिंबीर कट करून घेऊया। कोथिंबीर कट करायच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग एकदम अशी बारीक कट करायची आहे। हिरवी मिरची पण आपल्याला तशीच एकदम बारीक कट करायची आहे। बाहेर मिळतो ना असा ब्रेड ऑमलेट, त्या पद्धतीने आपण इथं करणार आहे। कांदा पण आपल्याला असा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। असं बघू शकता, एकदम असं बारीक करायचं आहे कट। आता आपलं तिन्ही साहित्य असं एकदम बारीक कट करून घेतलंय। आता ऑमलेट करायला घेऊया। तर एका वाटीमध्ये किंवा बाउल मध्ये 2 अंडी तर फोडून घ्यायची। आधी लाल मसाला पाव चमचा टाकते, तुम्ही मसाला कमी अधिक करू शकता। घरी बनवतोय म्हणून आपलं जिरं छान लागतं म्हणून टाकते। चवीपुरतं मीठ, थोडासा कांदा, 4-5 हिरवी मिरचीचे तुकडे आणि भरपूर अशी कोथिंबीर। आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला इथं फेटून घ्यायचंय छान, म्हणजे असं एकजीव करायचे सगळे मसाले आणि कांदा कोथिंबीर। तोपर्यंत इकडे तवा पण गरम झालाय छान, तव्यावरती आपल्याला बटर टाकून घ्यायचंय। तुम्ही तेलातही करू शकता। बटर थोडंसं वितळलं की आपल्याला हे अंड्याचं बॅटर इथं टाकून घ्यायचंय, सर्व पसरवून घ्यायचं तव्यावरती। अंड्याचं बॅटर पसरवलं की असं आपल्याला थोडीशी स्लाइस बुडून अशी एका भांड्यात काढून घ्यायची आहे या ऑमलेट वरती आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। अशा आपण 4 ब्रेडच्या स्लाइस घेणार आहे। असं करून आपल्याला हे करून घ्यायचंय। ब्रेड वरती आपल्याला बटर टाकून घ्यायचंय आणि आता आपल्याला ऑमलेट पलटून घ्यायचंय। असं बघू शकता, असं छान खरपूस भाजले आणि हे दोन्ही साइडच्या ज्या कडा असतात अशा फोल्ड करायच्या आणि आपण ज्या अंड्या ऑमलेट वरती ज्या स्लाइस डीप करून घेतल्या आहेत त्या अशा उलट्या साइडने आपल्याला जिकडनं डीप केलंय ती साइड अशी सुलट ठेवायची, म्हणजे अशी उलट, आणि पलटून घ्यायचंय लगेच। तर बघू शकता असं आणि कट करायचंय मध्ये आणि छान दोन्ही साइडने आपल्याला शेकून घ्यायचंय। असं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं छान। तुम्ही याला ब्रेड ऑमलेट सँडविचही म्हणू शकता। उलट सुलट करून छान असं फ्राय करून घ्यायचंय। ब्रेड ऑमलेट आपलं इथं रेडी झालंय। तर बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय। सर्व करून घेऊया। असं मस्त गरम गरम ब्रेड ऑमलेट। तर असं मध्ये कट करून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे खायला इझी पडतं। आणि त्यासोबत असं मस्त कांदा, तुम्ही यासोबत टोमॅटो पण घेऊ शकता। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असं मस्त गरम गरम ब्रेड ऑमलेट नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।